टेम्पोभर काटे आणलेले आहेत तिथे. निवडुंगाचे काटे आहेत म्हणजे आपला पेरकुट. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत एकदा आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे. मित्र, आजची भूमी आहे ना थोडी वेगळी आहे. म्हणजे आता कसं नेहमीप्रमाणे आपल्याला केलवणी, वशिनी, साई वगैरे राहावे वगैरे लागलं, तर आता आपण जरा वेगळ्या मार्गाने आलो आणि विचार झालो. ते म्हणजे पेन तालुक्यातील हनुमानपाडा हे गाव. तर काय असतं माहिती आहे काय की कधी कधी एखाद्या ठिकाणी अज्ञात असतं तर त्याचा आम्ही शोध घेतो आणि शोध घेण्यात नेहमी मदत करतात ते श्रेयश पाटील सर. नेहमी असं सोबत आणि खरोखर साधं तो आपला प्लॅन देखील सक्सेस असा होतो. कारण अज्ञात आता हनुमानपाडा गाव हे याला माहिती नव्हतं, मला पण माहिती नव्हतं. मी फक्त एका माणसाला विचारलं, त्याने सांगितलं की तांबडशीवरनं जो मंदिर आहे तर तिथून तुम्ही जाऊ शकता. मी तिथून आलो. येताना मस्त म्हणजे प्रवास एकदम निसर्गरम्य होता. परंतु आता आपण तिथं आलो तर आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल ही आशा करतो. आता सर्वप्रथम आपण प्रभू श्रीरामांचे आणि हनुमानाचे दर्शन करूया आणि नंतर थोड्या वेळात लेपा निघेल. दरवेळी आपण पालखी दाखवतो, परंतु लेपा म्हणजे काय तर तुम्हाला सांगतो नंतर. आपण आता प्रभू श्रीरामांचं आणि हनुमंताचं दर्शन केलेलं आहे. गावचं नाव देखील आहे हनुमानपाडा. म्हणजे देव आपले प्रभू हनुमान यांच्या नावाने असणारं हे गाव. बघा, एक छोटंसं टुमदार असं गाव आहे. म्हणजे आपला पेनचा खारेपाट आणि सह्याद्री याच्या दरम्यानचं एक छोटंसं टुमदार गाव. आता आपण कसं आहे की मोठ्या गावचे आपण सोले पाहतोच, त्याप्रमाणे आता एक छोट्याशा गावामध्ये देखील एक मोठा जल्लोष असतो, तो सोहळा असतो. तो अनुभवायला आपल्याला तिथे मिळेल आणि खूप छान आहे. आपण पाहणारच आहोत. आता दर्शन जर झालेलं आहे, आता थोडीफार जत्रा भरली आहे, ती जत्रा आपण पाहायला जाऊया. आता आपण नेहमीप्रमाणे अल्ट्रा वाईड लावून आपण चाललोत आता जत्रेमध्ये. बघूया, छोटीशी जत्रा भरलेली आहे आणि छोटीशा जत्रेमध्ये देखील फार मोठी अशी मजा आहे. बघा, गावातील जत्रेची एक खेळणीचं दुकान एक विशेष असतं. आपण आता पुढे चाललोत. आता बघा, आपली स्थानिक मिठाई तुम्हाला आता जेवढ्या आपल्या जत्रा असतील त्या जत्रेमध्ये ही मिठाई नेहमी दिसेल आणि आपल्या रेग्युलर स्वीटमध्ये मिळणारी नाही, तर एक वेगळीच अशी मिठाई.
मिठाईची दुकानं जास्त दिसतात. आता थोड्या वेळात लेपा निघेल. बघा जत्रा कवर कर ही जत्रेतली बघा मिठाई. याला सुतारफणी वगैरे डबल आपला मुंबई हलवा, माहीम हलवा, आग्रा पेठा. कसं आहे की आपल्या रेग्युलर स्वीटमध्ये मिळणारी ही मिठाई कमी आहे, पण जत्रेमध्ये मिळणारी जास्त मिठाई. आणि विशेष म्हणजे जत्रेची मिठाई अशी या मिठाईची ओळख आहे. नमस्कार. जत्रा म्हटली गावची की तिथे वडापावचं दुकान हे असलंच पाहिजे, कारण वडापाव शिवाय कुठली जत्रा ही अपूर्ण आहे. कारण आलेल्या म्हणजे आज आपण जत्रेसाठी येतो त्यांना भूक लागते, त्याच्यासाठी काय असतो की वडापाव असतो इथे. आज सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर तिथे बघा आपली पालखी जी आहे तर ती पालखीची तयारी चालू आहे. थोड्या वेळात पालखीचं प्रस्थान होईल आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर म्हणजे ग्रामस्थांच्या माहितीनुसार पुढे आपण गेल्यानंतर तिथून लेपा चालू होईल. नंतर तुम्हाला सांगतो की लेपा काय आहे. आणि चालू होतं आणि आता थोड्याच वेळात म्हणजे पालखीचं प्रस्थान देखील झालेलं आहे. आता सायंकाळचे 5:30 वाजलेत आणि आपण आता आहोत हनुमानपाडा या गावामध्ये. होते कसं की आपल्या भारतवर्षामध्ये अनेक अशी गावं आहेत आणि ठिकाणं आहेत त्या विविध प्रकारच्या अशा संस्कृती आहेत, विविध प्रकारच्या परंपरा असतात. त्या परंपरेमागे काहीतरी उद्दिष्ट असतो. तर आता आपण म्हणजे बघितलंच तर आता पालखी जी आहे ती अगदी म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाने ती म्हणजे तिचं प्रस्थान झालेलं आहे. खूप छान असं मस्त वाटतं जरा. आणि मी खरोखर सांगतो की आपली पालखीची परंपरा किंवा जी काही लेपाची परंपरा असते ती टिकली पाहिजे. ही सगळीकडं प्रसार व्हावा म्हणून आपण एक निर्धार घेतलेला आहे. तो निर्धार आता कुठेतरी पूर्ण होत आहे. आता म्हणजे मला देखील आताच माहिती पडलं की हनुमानपाडा गावामध्ये असा रामनवमीला उत्सव वगैरे असतो. तर नक्कीच आता आपण प्रयत्नशील आहोत. आणि एक विनंती अशी की कोणी ही जी माझी व्हिडिओ पाहत असेल तर तुमच्याकडे देखील अशा काही परंपरा असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पालखी सोहळा चालू आहे आणि इकडे आपण जर बघितलं तर भाऊ तिकडे काटे घेऊन येत आहेत. वेगळीच परंपरा, एक जगा वेगळी परंपरा म्हणजे जुनी परंपरा आपल्याला इथे पाहावयास मिळेल. यासाठी टेम्पो भरून येतो. भाऊ टेम्पो कुठे आहे? चला आता भाऊ आपला टेम्पो दाखवतील. अरे भाई इथं जवळच आहे वाटतं. म्हणजे या कार्यक्रमासाठी जे काटे असतात ना ते एक प्रकारचे एक्सपोर्ट केले जातात. आपण जर बघितलं बघा टेम्पो भर काटे आणलेले आहेत. तिथे निवडुंगाचे काटे आहेत म्हणजे आपला पेरकुट. आणि आता कार्यक्रम सुरू आहे ना याचा.
त्याला आम्ही लेपा बोलतो. तुम्ही याला लेपा म्हणतात ना भाऊ? ही लेपाची परंपरा केव्हा म्हणजे किती वर्षापासून चालू आहे? 14 वर्षे. ती भरपूर वर्ष म्हणजे पहिल्यापासून पारंपरिक पहिल्यापासून चालू 14 वर्षे. शेकडो वर्षापासून म्हणजे 100 वर्षापासून तेव्हापासून चालू आहे. असं आहे का? नाही मला देखील पहिल्यांदा आता 2 दिवसापूर्वी माहिती पडलं म्हणून मी इकडे आलो. बघूया आता आपल्या गावात समजा जत्रा असेल किंवा एखादा मोठा काही कार्यक्रम असेल तर कसा एक माहोल तयार होतो. आता तो माहोल तयार होऊ लागलेला आहे. काय माहोल आहे तो आपण बघायला जाऊया. बघा आता मगाशी आपण पाहिलं तर म्हणजे जरा माणसांची संख्या कमी होती पण आता माणसांची संख्या वाढत चाललेली आहे. खूप सुंदर असा माहोल तयार झाला आहे. बघा तिकडनं पालखी येत आहे, तिकडनं माणसं वाट बघतायत पालखीची. तर आता थोड्याच मोठा कार्यक्रम होणार आहे तर त्या कार्यक्रमाची सर्वांची आतुरता असेल त्याप्रमाणे आपली देखील तशीच आतुरता आहे. मध्ये घ्या ते काय. हा ठीक आहे. आपण आता फक्त माहोल बघायला आलो. आपण जिथून पालखी उठली तिथून फक्त 500 मीटर अंतर पण पार झाले नाही तरी गर्दी एवढी वाढलेली आहे. गाव अगदी टुमदार आहे पण परंपरा फार मोठी आहे. मित्रांनो आता सुरू होतोय लेपा. लेपा म्हणजे अंगावर काटे मारणे.
अशा रीतीने आपला हनुमानपाड्यातला रामनवमीचा सोहळा म्हणजे अजून आहे. तर आता आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण घेतलेलं आहे. मी खरं सांगतो की श्रद्धेने हे काटे मारले जातात, म्हणजे ज्याचा नवस वगैरे असतो की देवावर श्रद्धा असते त्याप्रमाणे मारायचं. ही परंपरा अगदी जुनी आहे, म्हणजे ग्रामस्थांच्या माहितीप्रमाणे जवळजवळ 100 वर्षापूर्वीची जुनी परंपरा आज आपण पाहिलेली आहे. तेव्हा म्हणजे अशा परंपरा ठिकठिकाणी असतात. तर आपल्याला भेटतं, आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. शोधल्यावर सर्व काही भेटतं, शोधल्यावर देवसह भेटतं. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम, जय हनुमान.